आलेलो आहे एस टी कॉलनीमधून मंदिरात तिथं वट सावित्री पौर्णिमा निमित्त देवी पूजा करत आहे. तर काय सांगणार ताई, आज वट सावित्री पौर्णिमा आहे, काय माहिती काय सांगणार, आज परंपरा आहे वट पौर्णिमेची, तशी परंपरा करणार सगळे लोक. अच्छा, आज तुम्ही वट सावित्रीची पूजा करता, यामागील श्रद्धा काय आहे? नवरा हा जन्मजन्म मिळावा अशी अच्छा. श्रद्धा आहे, त्यासाठी वडाची पूजा करायची असते. वट सावित्री व्रताचे तुमच्या आयुष्यात काय महत्व आहे? हे महत्व ना नवऱ्यासाठी नवऱ्यासाठी आहे का? अच्छा आणि अच्छा. आपल्या हे व्रत सुखासाठी पण आहे, नवऱ्याच्या सुखासाठी. किती वर्षापासून करता तुम्ही? झाले 40 वर्ष. 40 वर्ष झाले का? आजच्या पिढीने, तरुण पिढीने कोणता आदर्श घ्यावा तुमच्यापासून? जेव्हा म्हाताराच्या दऱ्यांकडून आदर काय वट पौर्णिमेचा मी काय सांगाय माझी. या सुनबाई काय सांगणार? काय मागितलं आज देवाला? अजून काय नाही, पूजा करायची. अच्छा अच्छा अच्छा. या व्रतामुळे मानसिक किंवा आत्मिक समाधान कसे होते? चांगलं आरोग्य नवऱ्याचं, आपलं मुलाबाळांना जात आता काय संदेश देणार? हेच की मुलांनी आजकालच्या पिढीने शिकावं. याच्या पुढे आमच्या मागे त्यांनी शिकावं. हेच ज्ञान देणार. चालेल. काय माहिती? या सणानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? आपण पण म्हणजे एक मिनिट थांबा ना. वट सावित्री व्रताशी संबंधित काही खास आठवण आहे का? आपल्याला आपण कहाणी वाचतो त्यातूनच आपल्याला माहिती पावन तर उद्या एकदा थोडंसं वाढले एक मिनिट बेटा सर, काही दोन मिनिट. पाय पडला धक्का लागला पडलं जा. चालेल ना हां काही नाही मागितले. तुमच्या पतिदेवांना सुखी ठेवा, जे मोदींनी तेच पती त्यांच्यासाठी देवाला उपास केला आहे. किती वर्षापासून करतो? मी लग्न झालं तेव्हापासून करते. युती परंपरा किती वर्षापासून चालू आहे? जेव्हापासून आम्हाला कळतं तेव्हापासून आईच्या सगळ्या करायचं, तर मग आम्ही पण करतो. या आदर्श ऐकून घेतो. हो या व्रताची परंपरा कोणाकडून ऐकून घ्यायची? ऐकलं. आजच्या पिढीने या परंपरेत सहभागी व्हावे असं वाटतं का तुम्हाला? आणि वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व माहिती आहे का? पर्यावरण महत्त्व काय आहे असं तुम्हाला? वडाच्या झाडाचं महत्त्व आता तुम्ही याला फेरी मारले नाही, सांगू शकता का? दोरा बांधला होता हां. तेव्हापासून ही प्रथा चालू झाली. वट सावित्री व्रताशी संबंधित एखादी खास आठवण आहे का? कोणासाठी काही आठवण असेल ना? आमची हां, गौरवाने काही दिला असेल ना आठवण? मी अजून तर काही भेट दिली नाही. मग मागायची. आणि भेट नको पण आहे, फक्त त्यांना सुखी ठेवा देवा आणि एवढीच इच्छा आहे. जाता जाता काय संदेश द्याल बाकीच्या तुमच्या एस टी कॉलनीतल्या वासियांना? काही नाही, आता ही पहिल्यापासून परंपरा जशी चालू आहे वट सावित्री पौर्णिमेची, अशी नेहमी चालत राहू. पुढच्या पिढीने पण ही पूजा करत राहू.